हाय हॅलो नमस्ते. चला आज आपण बघूया उपवासाचे बटाटे. तर चला मग आपण पुढची प्रोसेस बघूया. सगळ्यात आधी मी 4 बटाटे घेतले, ते चांगले उकडून घेतले. उकडून झाल्यानंतर साल काढून घेतले. गरम आहे खूप. साल काढून झाल्यानंतर कट केले. तुम्हाला जसे कट पाहिजे असेल तसे तुम्ही करू शकता, किंवा कोणी कोणी चटणी म्हणून पूर्ण मॅश करून पण घेतात बटाटे, पण मी कट करून घेतले आहे. इथं हाताला चटके लागत आहे, गरम पण आहे खूप. कट झाल्यानंतर आता कट झाले आपले. कट झाल्यानंतर मी पॅन घेतला एक, त्याच्यात तेल टाकल्यानंतर मी बारीक बारीक मिरच्या कट केलेल्या होत्या. मिरच्या आपण चांगल्या तळून घेऊ तेलमध्ये. बघू शकता तुम्ही, मिरच्या तळून झाल्या. आता आपण ह्याच्यातच भाजलेले शेंगदाणे घेतले आहे मी. भाजलेले शेंगदाणे टाकूया. शेंगदाणे पण चांगले तेलात फ्राय होऊ देऊया आपण. ह्याच्यातच आपण वरून मीठ टाकूया. मिरची आणि शेंगदाणे. आता ह्याच्यात कट केलेले बटाटे टाकून देऊया आपण. बटाटे चांगले एकत्र करून घेऊ आता. बघू शकता तुम्ही, आता छान एकत्र झालेत शेंगदाणे, बटाटे, मिरची. बनवायला पण सोपी आणि पटकन पण बनून जाते. झाले, आता काढून घेऊ.